सुरुवात. सहभागी करून घ्यायचं आहे. तर आपण आज ही स्वच्छतेची शपथ घेत आहोत. आपल्याला माहिती आहे परमपूज्य राष्ट्रपिता माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यक्रमापासून स्वच्छ करण्यासाठी मदत करेल. भारत माता की वंदन आहेत. आज आपण त्यांचं ऋण व्यक्त करू. रेडी 3 2 1 स्टार्ट. दोन तीन. इसलिए सभी बच्चे स्टेज की तरफ अपना मुंह मोड़ के थोड़ा डिस्टन्स ठेवून. शपथ के लिए सिर्फ ऐसा. दरवर्षी 100 तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करेन. स्वतः घाण करीत नाही आणि इतरांना घाण करू देत नाहीत. या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन. मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी 100 लोकांना घ्यायला लावेन आणि तेही माझ्यासारखेच. नमस्कार, मी अजय वैद्य, आयुक्त तथा प्रशासक भिवंडी निजामपूर महानगरपालिका. आपले सर्वांचं या स्वच्छता मॅरेथॉनमध्ये मी स्वागत करतो. आपल्याला माहितीच असेल की 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपण संपूर्ण स्वच्छता पंधरवडा साजरा केला. भारत सरकार आणि आपले जे राज्य शासन आहे यांच्या निर्देशानुसार स्वच्छता हा केंद्रबिंदू ठेवून संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता कशी राखली जाईल याचा आम्ही अतिशय कडोकड प्रयत्न केला आणि हा जो प्रयत्न आहे हा कायम पुढे चालू राहील. आपल्याला माहिती म्हणून सांगतो, आपण सुमारे 115 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले. त्याच्यामुळे मध्ये मुलांची हस्तकला स्पर्धा होती. त्याचप्रमाणे आपण 17 तारखेला संपूर्ण स्वच्छता अभियान घेतले. कर्मचाऱ्यांच्या मदतीने 900 कर्मचारी एकावेळी त्या अभियानामध्ये उतरले होते. त्याचनुसार आपण एक पेड माँ के नाम हा देखील उपक्रम राबवला. त्याच्यामध्ये आपल्या आईच्या आठवणीमध्ये आपण एक झाड लावायचं, त्या झाडाची निगा आपण घ्यायची. त्याच्यासाठी सर्वतोपरी मदत महापालिका करेल, जागा आपल्याला देईल, त्याचप्रमाणे झाडाचं रोपटंसुद्धा आपल्याला देईल. आणि यामुळे आपलं जे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करायचं जे स्वप्न आहे किंवा प्रदूषण कमी करायचं स्वप्न आहे त्यालासुद्धा हातभार लागेल. त्यानंतर आपण स्वच्छतेसाठी जे ब्लॅक स्पॉट म्हणतो की जिकडे आपलं लक्ष दिलं जात नाही जास्ती आणि तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये घाण किंवा कचरा साठून राहिला असतो, असे 25 ब्लॅक स्पॉट आम्ही 5 प्रभागामध्ये निवडले आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून ते स्वच्छ करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. दररोज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शहरातले सर्व महत्त्वाचे रस्ते होते, त्या सर्व रस्त्यांची स्वच्छता आम्ही केली. आपण पाहत असाल त्याच्यावर निर्देशित पावडरसुद्धा आम्ही टाकलेली आहे. अशा प्रकारे हे आम्ही अभियान राबवलेलं आहे. याच अंतर्गत शिवाय आम्ही 4 वेगळे मोठे कार्यक्रम घेतले. स्वच्छतेची शपथ सर्वांना दिलवली आणि स्वच्छता ही सेवा, स्वच्छता संस्कार, स्वच्छता स्वभाव हे जे आमचं स्लोगन आहे, या स्लोगनच्या अनुसरून स्वच्छता एक दिवसाचा विषय नसून स्वच्छता अंगीकरण हे आपलं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते कायम चालणारं, निरंतर चालणारं कार्य आहे. त्याचप्रमाणे आपण ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, योग्य ठिकाणी आपण कचरा ठेवणे, त्याचप्रमाणे नाल्यात कचरा न टाकणे, कचरा घंटागाडीच्या वेळेनुसार कचरा जमा करणे, या सर्व गोष्टी आपण करत आहोत. आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाने CET म्हणून एक प्रोग्राम सुरू केला.
त्या प्रोग्रामच्या अंतर्गत आपला ओला आणि कचरा सुका करण्याचे जे वर्गीकरण करण्याचे ज्या डस्टबिन आहेत त्याच्यावर सुद्धा आपण बारकोड लावलेले आहेत आणि संपूर्ण कचऱ्याचं नियोजन जे आहे ते आता दृकश्राव्य प्रणालीद्वारे आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. अशा प्रकारे हा सर्व कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमाची सांगता आज आपले जे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या इथे आज 2 तारखेला 2 ऑक्टोबर रोजी हा संपूर्ण कार्यक्रम आपण पाहत असाल की त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आणि या पंधरवड्याची सांगता म्हणून आपण ही स्वच्छता मॅरेथॉन दौड ठेवलेली आहे. एवढंच मी आपल्याला सांगू शकतो. ओके. एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब. बेल आइकन दबाना ना भूलें.